मी सुवर्णा दुसाने। आपण पाहताय आपला विशेष कार्यक्रम बालगृह की अत्याचारगृह। शिरूर बालगृहातल्या 2 मुलींना केडगावच्या बालगृहात हलवण्यात आलं। केडगावला गेल्यानंतर काउन्सिलरशी बोलताना या 2 मुलींनी आपण कशा प्रकारे शिकार झालो आहोत याची कहाणी सांगितली आणि या मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना समोर आली। या संपूर्ण प्रकरणाला नंतर वाचा फुटली। मात्र ज्या शिरूरच्या बालगृहामध्ये 32 मुली अद्यापही आहेत त्या सुरक्षित आहेत का याची आता या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित झालाय। शिरूरच्या बालगृहाला पूर्णवेळ अधीक्षिका नाहीये, तिथे कोणतीही काउन्सिलर नाहीये आणि अशा वेळी ज्या माणसानं या 2 मुलींवर अत्याचार केलं त्यांनी इतर मुलींना सुरक्षित ठेवलंय की नाही या सर्व गोष्टींची आता उकल होणं गरजेचं आहे। प्रभारी अधीक्षिका RS जावळे यांच्याकडे या मुलींचं पालकत्व आहे, मात्र आपल्याकडे ॲडिशनल चार्ज आहे। त्यामुळे आपल्याला या सर्व खात्यामार्फत एक समिती स्थापन झालेली होती, ती 18 तारखेला इथे आली। मी आमच्या जिल्ह्याच्या ऑफिसला सही घेण्यासाठी मॅडमची गेलेले होते। त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्ही तिकडे जायच्या ऐवजी माझ्या इकडेच या। मी इकडे आलेले आहे। 18 तारखेला आल्यानंतर त्यांनी आतल्या मुलींची चौकशी केली सगळी आणि मग त्यांनी मला हा प्रकार झालेला सांगितले। नाही, इथे 31/5/2014ला मी आले मॅडम। त्याच्या आधी मग कोण बघत होतं? त्याच्या अगोदर भालेराव मॅडम म्हणून होत्या, त्या पाहत होत्या। पूर्ण नाव काय भालेराव मॅडमचं? वीणा भालेराव मॅडम। त्याच्या आधी बिरदवडे मॅडम म्हणून होत्या उर्फ माळी, त्या पाहत होत्या। असं म्हणजे वेगवेगळे आहेत। पण मग त्यांनी त्या मुलींच्या शारीरिक तपासणीमध्ये दोष त्यांना आढळून आले नाही? याचं उत्तर माझ्याकडे नाहीच आहे मॅडम, कारण मी 31 पासून आले त्यामुळे मला तेवढ्या पिरियडचंच माहिती आहे आणि तेवढ्या पिरियडबद्दलच सांगू शकते मी, पाठीमागचं नाही काही सांगू शकणार। आणि ज्या केअरटेकर होत्या त्या केअरटेकर्सच्या ही बाब लक्षात आली नाही का? कोणीच तुम्हाला आल्यानंतर मला कोणी, मी मुलींशीही भेट घेतलेली आहे बराच वेळा। त्यांना आल्यानंतर सुद्धा मी 10 तारखेला 3 तारखेला आल्या आणि 10 तारखेला त्या गेलेल्या आहेत। त्या दरम्यान 5 तारखेला मी त्यांची मीटिंग घेतलेली होती। त्या दरम्यान मी त्यांना तुम्हाला काही अडचणी आहेत का, काही प्रॉब्लेम आहेत का, हे सगळ्या गोष्टी विचारल्या होत्या। त्यांनी मला काहीही सांगितलं नाही। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे ब्रेकची। आपण पाहताय आपला विशेष कार्यक्रम बालगृह की अत्याचारगृह। शिरूर पोलिसांनी या बालगृहाचा क्लर्क शब्बीर बाले आणि त्याच्या मुलाला अटक केली आहे। शिरूर पोलीस स्टेशनचे उपाधीक्षक राजेंद्र मोरे आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। सर, आपण पाहतोय की या 2 मुलींवरती अत्याचार झालेला आहे, पण जेव्हा त्यांना दुसऱ्या बालगृहात हलवण्यात आलं तेव्हा ही घटना उघड झाली आहे। संबंधित आरोपीवरती आपण नेमके कसे गुन्हे दाखल केलेत, तपास कसा सुरू आहे? आमच्या त्या संदर्भामध्ये आमच्याकडे ज्यावेळेस तक्रार आली आम्ही 376 क आणि बाललैंगिक अत्याचार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यातील आरोपी अटक केलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात आम्ही सक्षमरित्या पुरावा हस्तगत केलेला आहे। अनेक वेळा असं होतं की कोर्टामध्ये केस स्टँड होऊ शकत नाही कारण पुरावे देण्यामध्ये पोलीस कमी पडतात। आपण ग्वाही देत आहात की आपण जे पुरावे गोळा केलेत ते वैद्यकीय दृष्ट्या टिकू शकतील आणि कोर्टात आरोपींना शिक्षा होईल अशा स्वरूपाचे ते ठोस पुरावे आहेत? अगदी आम्ही ठोस रीतीनं चांगल्या पद्धतीचे पुरावे गोळा करून आरोपीस शिक्षा होईल याच पद्धतीने, कारण आम्हाला ज्यावेळेस समजतं की हा गुन्हा झालेला आहे तर त्या ह्याच्यामधून असं लक्षात आलेलं आहे की या आरोपीने गुन्हा केलेला आहे, त्याच्याविरोधात ठोस पुरावा प्राप्त झालेला आहे आणि या आरोपींना नक्कीच शिक्षा भविष्यात मिळूनच येईल। हे प्रकरण इतकं गंभीर आहे की वडील आणि मुलगा या दोनही माणसांनी वारंवार, एकदा नाही तर वारंवार बलात्कार केल्याची ही घटना आहे। या 2 मुली बाहेर गेल्यानंतर बोलल्या, पण इतर मुलींच्या सुरक्षिततेबद्दलचं काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे। हां, त्या संस्थेमध्ये एकंदर 32 मुली राहतात, तर त्या 32 आता बाकींच्या मुलींना व्यवस्थितरित्या चौकशी करण्यासाठी आमच्या इथले
पाटील महिला पोलीस अधिकारी, त्याच पद्धतीने एक बाल कल्याण विकास समितीचे अधिकारी आणि एक समाजसेविका अशा तिघींचं एक ग्रुप करून दररोज 4-5 मुलींना विचारपूस करून त्यांच्या इतर मुलींना देखील असं काही प्रकार घडला आहे किंवा काय ह्याबद्दलची आम्ही माहिती प्राप्त करीत आहोत. पण आपण काही म्हणू शकतोय का की या मुली सुद्धा सुरक्षित असतील? कारण की शंका सहज उपस्थित होते की यांच्या सुरक्षिततेबद्दल नेमकं आपण कसं काय मत व्यक्त करणार. आणि आत्ता आम्ही ज्यावेळी जाऊन आलो या बालगृहामध्ये तर तिथल्या अधीक्षकांचं म्हणणं आहे की या मुली मात्र सुरक्षित आहेत आणि मुलींची मात्र प्रत्यक्ष बोलू दिलं जात नाहीये. अशा वेळी आपण ठोसपणे असं म्हणू शकतो का? आम्ही पूर्णपणे मुलींना सगळ्या विचारपूस करून माझ्या अधिकारी जाऊन चौकशी केल्यानंतरच मी त्याबद्दल सांगू शकेन. खूप खूप धन्यवाद सर. आपण पाहतोय अत्यंत विकृत पद्धतीनं वारंवार या मुलींवरती बलात्कार करण्यात आले, त्यांच्या आगतिकतेचा गैरफायदा उचलण्यात आलाय. आता यांच्यावरती कठोर कारवाई कशा पद्धतीनं होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह सुवर्ण दुसाने, शिरूर. याच प्रकरणात एक अल्पवयीन मुलगा आणि 18 वर्षाच्या युवकावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. हा अल्पवयीन मुलगा या मुलींची शाळेत येता जाता छेड काढत असे, तर 18 वर्षाच्या युवकानं या मुलीवरती बलात्कार केला. या दोघांवरही आता बाललैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला. स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख आणि शिवसेनेच्या आमदार नीलम गोरे यांनीही या प्रकरणात लक्ष घातलंय. तर 32 मुलींच्या सुरक्षिततेची खातरजमा करण्यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे. तर सरकारी पातळीवरती काही धोरणात्मक सुधारणा सुद्धा असे प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी करण्याची गरज व्यक्त होतीये. शिरूरमधल्या बालगृहामध्ये मुलींवरती अत्याचाराचे प्रकार समोर आले आहेत. 2 मुलींनी याला वाचा फोडली आहे. मात्र इतर मुलींच्या सुरक्षिततेबाबतचे प्रश्न मात्र या निमित्तानं उपस्थित झाले आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ आमदार नीलम गोरे आहेत आपल्याबरोबर, आपण त्यांच्याशी बोलूयात. नीलमताई, आपण पाहतोय 2 मुलींनी या विषयाला वाचा फोडली. इतर मुलींच्या सुरक्षिततेबद्दल काय आणि या निमित्तानं मुलींच्या सुरक्षिततेचे बालगृहातले विषय हे चव्हाट्यावर आले आहेत? एक तर 2008 पासून आज 2014पर्यंत म्हणजे गेली 6 वर्ष इथे निवासी अधीक्षकेची पदच भरलं गेलेलं नाही आहे. सातत्याने आम्ही विधिमंडळात मागणी करतो, सरकार त्याच्यावर उत्तरं देतं, पण ती उत्तरं किती अर्थहीन आणि तकलादू असतात ते त्याच्यावरून दिसतं आहे. दुसरं आपण हे पाहिलं की अनेक कर्मचाऱ्यांची जी निवासस्थानं आहेत त्या रिकाम्या खोल्या पडलेल्या आहेत. एका बाजूला लोकांना, सरकारी कर्मचाऱ्यांना घरं नाही आहेत आणि जिथे कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी ते राहतच नाहीत. उलट त्या खोल्यांचा काय दुरुपयोग होतो हे सुद्धा कळायला मार्ग नाही आहे. आणि म्हणून केवळ निधीचा प्रश्न नाही आहे, आपल्या हेही लक्षात येतं की एका महिला बालविकास अधिकाऱ्याकडे ज्या पद्धतीने देखरेख करण्याची जबाबदारी तीही अपुरी आहे. आणि म्हणून महिला बालविकास विभागाचा सगळी कार्यपद्धती बदलली पाहिजे हे आवश्यक आहे. परंतु आत्ता ज्या उरलेल्या मुली आहेत 32 जणी, त्यांना सुरक्षितता आहे असं ते म्हणत आहेत. पण आपण अजून एकदा खात्री करून घेण्यासाठी, पडताळणी करून घेण्यासाठी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांचा एक महिला पोलीस प्रतिनिधी, बाल न्याय मंडळाचे प्रतिनिधी आणि बालविकास विभागाची समुपदेशक अशा नेमून प्रत्येक मुलीशी बोलून त्या मुलीला थोडंसं विश्वासात घेऊन दबावाच्या शिवाय त्या कशा बोलतील हे पाहिलं पाहिजे. आणि माझी शाळेला आणि खास करून शिरूरमधल्या जनतेला आणि समाजाला ही विनंती आहे की या मुलींच्या मधले एका मुलीला असा त्रास दिला गेला हा त्या मुलींचा दोष नाही आहे. त्यामुळे सरकारच्या बद्दल जे काही ताशेरे मारायचे ती संपूर्ण एका अर्थाने राजकीय विषय आहे. पण त्याच्यावरून या मुलींच्या बद्दलचा जर का आपण दुजाभाव ठेवायला लागलो तर उद्या कुठल्याच मुलींना निवासी शाळांमध्ये राहणं मुश्किल होऊन जाईल. आणि म्हणून आपली जी भूमिका आहे त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये 1 वर्षाच्या आत या लोकांना कडकात कडक शिक्षा किंवा फाशी झाली पाहिजे ही आपली एक मागणी आहे. दुसरं, इतर मुलींना याच्या पूर्वीसुद्धा ज्या इथे राहून गेले आहेत
त्यांना याबद्दलची काही माहिती अनुभव असतील तर तेही समोर आले तर साक्षी पुराव्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचा उपयोग होणार आहे. आपण फास्ट ट्रॅक कोर्टातनं या दोनही आरोपींना, वडील आणि मुलगा या दोघांनाही तातडीनं शिक्षा व्हावी आणि फाशीची कडक शासन व्हावं अशी आपण मागणी करतोय. पण या दोघांव्यतिरिक्तही अजून 2 जणांनी या मुलींची छेडछाड केली किंवा त्यांच्यावर अत्याचार केले अशी माहिती समोर येते. हा कमालीचा एक प्रकारे अनास्था किंवा बेजबाबदारपणा या संस्थेच्या संबंधित अधिकाऱ्यांचा यामध्ये पाहायला मिळतोय. मला दोन्ही गोष्टी वाटतात. ज्या शाळेमध्ये मुली जात होत्या त्या शाळेतल्या शिक्षकांची सुद्धा ही जबाबदारी होती, शाळेच्या मुख्याध्यापकांची जबाबदारी होती की या मुलींची शाळेमध्ये येऊन छेडखानी करण्यात आलेली आहे. अशा वेळेला त्यांनी या मुलींच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते त्यांनी दिलेलं नाही आहे. या विशेषतः स्पेसिफिक या प्रकरणामध्ये ज्या जबाबदार आहेत, अधीक्षिका असतील किंवा इकडचे केअरटेकर्स असतील, त्यांच्यावर काही जबाबदारी आपण निश्चित करणार आहोत का दुर्लक्षित केल्याच्या प्रकरणाची? हे बाले जे होते हे दारू पिऊन या मुलींना शिवीगाळही करत असल्याची माहिती पुढे येते. तर मग केअरटेकर्स का बोलल्या नाहीत? किंवा शाळेत सोडायला जाणारे जे गार्ड्स आहेत त्यांनी सुद्धा ह्याची तक्रार केली नाही, तर त्यांना आवाज का देण्यात आला नाही? याची काही जबाबदारी निश्चित व्हायला हवी. यात मी एक उल्लेख करेन की संयुक्त राष्ट्रसंघाचा महिला विभाग युनिफेम आणि आमची जी संस्था आहे स्त्री आधार केंद्र, त्यांनी आणि आम्ही जवळजवळ 2000 पासून ते 2005 सालापर्यंत या निवासी गृहांमध्ये ज्या ज्या स्तरावरती स्टाफ असतो त्यांची संवेदनशीलता वाढवण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केलेल्या होत्या आणि त्या मार्गदर्शक सूचनांवर भारतभरातून अनेक लोकांनी त्याच्या संदर्भात नावाजलेले अनेक इतर संस्थाही बरोबर होत्या, ज्याच्यामध्ये आचारी असतील, वाढपी असतील की जे दिवसरात्र मुलामुलींबरोबर असतात. अशा स्टाफपासून ते महिला अधीक्षकांचे कुठले काम आहे, त्यांची आचारसंहिता काय आहे, त्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्त्व कुठली असणार आहेत, काळजीवाहकांनी काय केलं पाहिजे आणि खरं सांगायचं तर यांच्यावरती निगराणी करणारे जे लोक आहेत त्यांना याच्यात लक्ष कसं घालता येईल याच्या सिस्टीम्स, याच्या काही यंत्रणा उभ्या करणं या गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि या यंत्रणा उभं करण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे राजकीय इच्छाशक्ती आणि दुसरं म्हणजे ज्ञान. तर ज्ञानाचा तर अभाव नाही आहे, ज्ञान समाजामध्ये खूप आहे, पण राजकीय इच्छाशक्तीचा उपयोग जर का केला असता तर आपल्याला या प्रकारे काही सुधारणा करण्याला वाव दिसला असता. परंतु पुढच्या काळात आम्हाला असं वाटतं की हा जो अनुभव आहे चांगलं काम करणाऱ्या काही संस्थांचा, व्यक्तींचा, तो सरकारने स्वीकारण्याच्यासाठी सरकारमध्ये सुद्धा चांगलं परिवर्तन घडणं गरजेचं आहे आणि त्याच्यामधून काही बालगृह चांगली चालवून त्या पद्धतीच्या यंत्रणा महाराष्ट्रभर उभ्या करणं हे एक फार मोठं आव्हान पेलावं लागणार आहे. शेवटचा प्रश्न, या मुलींच्या बरोबर असे प्रकार झाले नसतील असं आपण आशा करतोय, पण या सगळ्याची चौकशी व्हावी यासाठी जी चौकशी समिती बनवण्यात आलेली आहे तिचा अहवाल नेमका कधीपर्यंत येऊ शकेल आणि या संपूर्ण प्रकरणाचा छडा जो आहे तो कधी लागेल असं वाटतं? आज आता 24 तारीख आहे. आम्ही रवी पाटील उपायुक्तांशी बोललो आहे, पण मी महिला बालविकास मंत्री वर्षा गायकवाड, गृहमंत्री RR पाटील, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पण अपेक्षा धरणार आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये या समितीचा अहवाल येऊन त्याच्यामध्ये या मुलींना सुरक्षितता मिळते का नाही याच्याबद्दल सातत्याने निगराणी केली पाहिजे. कारण आत्ता एखाद्याच दबावाखाली त्या काही नाही असं म्हणू शकतात. त्याचबरोबर ज्या केडगावच्या संस्थेतल्या समुपदेशकांबरोबर या मनमोकळेपणे बोलल्या त्यांच्याही सोबत यातल्या काही मुलींना मधून पाठवलं तर मला असं वाटतं त्याबद्दलची पुढची कारवाई जी आहे ती पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये झाली पाहिजे. पण जनतेने सुद्धा तिथे येऊन कुठेतरी दगडफेक करणं किंवा मुलींना घाबरेल असं करता कामा नये. त्याच्यासाठी पोलिसांनी खास करून निगराणी ठेवली पाहिजे आणि यासाठी आमचं सरकार आलं पुढच्या काळामध्ये तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला वचन देऊ की महिला सुरक्षा रक्षक ठिकठिकाणी नेमल्या गेल्या पाहिजेत. ही सुद्धा पावलं उचलली जाणं गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद ताई. इथल्या ज्या 32 मुली आहेत त्या सुरक्षित असाव्यात अशी आशा व्यक्त होते. त्याचबरोबर अशा घटनांमुळे या बालगृहामध्ये ज्या मुली अनेक ठिकाणी एकच पालक आहेत असे आपल्या मुलांना घेऊन येत असतात, त्यांचा विश्वास अशा घटनांमुळे कमी होऊ नये अशी आपण अपेक्षा करूयात. कॅमेरामन विद्याधरसह सुवर्ण दुसाने, झी 24 तास, शिरूर. शिरूर प्रकरणाच्या निमित्तानं या अनाथ मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खूप खोलवर रुजली असण्याची शक्यता आहे. या सर्वाचा आपण तपास करणार आहोत.
या निमित्तानं इतर बालगृहातल्या मुली सुद्धा सुरक्षित आहेत की नाहीत हे तपासलं जाणं महत्त्वाचं आहे. त्यासाठीची काळजी सर्वच पातळ्यांवर घेतली जाणं अपेक्षित आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या डायरीतलं आता फक्त पहिलं पान उलगडलं गेलंय, पण या संपूर्ण प्रकरणाचा आपण छडा लावणार आहोत. या डायरीत नेमकं पुढे काय लिहिलं जाणार आहे, नेमकं काय उलगडलं जाणार आहे हे सांगणं आत्ता जरी कठीण असलं तरी या सगळ्याचा आपण पाठपुरावा करणार आहोत. आपण या मुलींचा आवाज होणार आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.